विविध प्रलंबित मागण्यांसाठी बीड येथे ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसेवक, संगणक परिचालक आणि सरपंचांच्या संघटनेने 3 दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले आहे। आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असून या बंदचा परिणाम ग्रामपंचायतीच्या कामकाजावर होत आहे। बीडच्या पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू असून घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी मागण्यांकडे लक्ष वेधले आहे। ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित येऊन पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करावे अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे। सरपंच संघटनेचा जय असो, रोजगार सेवक संघटनेचा जय असो, कर्मचारी संघटनेचा जय असो। हम सब बघता काय शामिल व्हा, बघता काय शामिल व्हा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। दिनांक 18 ते 20 या दरम्यान राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामसेवक संघटना, सरपंच संघटना, संगणक परिचालक संघटना, रोजगार सेवक संघटना अशा विविध संघटना मिळून पंचायत समिती येथे विविध मागण्यासाठी आंदोलन करत आहेत। या आंदोलनामध्ये ग्रामसेवकाच्या विविध मागण्या आहेत। ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी या नावामध्ये बदल करून पंचायत विकास अधिकारी हे पद निश्चित करणे, प्रत्येक सर्कलला विस्तार अधिकारी संख्या वाढवणे अशा विविध मागण्या आमच्या आहेत। आज दुसराच दिवस आहे व तिसरा दिवस उद्या आमच्या वरिष्ठाकडून आदेश आल्याच्या नंतर पुढील दिशा आमची ठरणार आहे। कोणकोणत्या संघटना आहेत तुमच्यासोबत आहेत? आमच्यासोबत सरपंच संघटना आहेत, संगणक परिचालक संघटना आहेत, ग्राम रोजगार सेवक संघटना आहेत व इतर अनेक संघटना सामील आहेत। निश्चितच ठप्प झालेला आहे। आम्हाला सामान्य लोकांना त्रास देण्याचा हेतू बिलकुल नाही, पण आमच्या अनेक दिवसापासूनच्या मागण्या आहेत। शासन दरबारी आम्ही वेळोवेळी मांडत आहोत, पण शासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे। आमच्या एवढंच मागणं आहे शासनाकडे की लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात।